तर महाराज जेव्हा त्या भटवाडीला तप करत होते तेव्हा तिथे एक सिद्ध संचार म्हणून महाराजांचं पुस्तक आहे, त्याच्यात उल्लेख आहे की तिथे ते अंगावर कपडे नाहीत, काही नाहीत, गंगेच्या पाण्यात नुसते बसून होते. तर तिथे बसताना 8 दिवस त्यांना काही अन्न मिळालं नव्हतं. गंगेचं पाणी पिऊन ते राहत होते. तर एक दिवस ते पाण्याच्या बाहेर आले तर तिथे एक 11 फूट उंच साधू आला आणि त्यांनी महाराजांच्या डोक्यावर 3 टापल्या मारल्या. तेव्हा महाराज त्याच्याकडे पाहायला लागले आणि ते त्याच्याकडे पाहत होते. ते म्हणले, अरे भूक लागली, सांग की गदड्या. महाराज हसायला लागले आणि मग त्यांनी झोळीतून 3 गोवारी सारख्या शेंगा काढल्या, त्या हाताने चोळल्या आणि त्याच्यातून वऱ्याच्या दाण्यासारखे 8-10 दाणे निघाले. ते दाणे त्यांनी महाराजांच्या पुढे धरले. महाराज त्याच्याकडे पाहत होते नुसते आणि त्यांनी हात धरला होता, अरे खा ना. मग त्यांनी त्यातले 1-2-3 दाणे खाल्ले. आता खाऊ नको म्हणले, पाण्यात टाकून दिलं त्यांनी. पण त्या खाल्लेल्या 3 दाण्यावर महाराज जवळजवळ 4.5-5 महिने होते. त्यांना भूक लागली नाही, लघवी झाली नाही, संडास झाली नाही, स्वस्थ देवाचं नामस्मरण करत बसून राहिले.